नमस्कार. आपण पाहतोय सत्ताशाही न्यूज चॅनल. दारूच्या त्रासामुळे सर्व गाव वैतागलं आहे आणि हे पुसद विधानसभाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये या दारूने थैमान घातलं आहे आणि याचा आतंक, दारूचा आतंक या हर्षी या गावात पोहोचला आणि त्याचे अनेक बळी गेल्याच्या कहाण्या येथील महिला सांगत आहे. या महिलांचे रडणे, त्यांचे दुःख हे येथील ठाणेदारांना, येथील पोलीस प्रशासनाला दिसत नाही का? मग या गोष्टी माहीत असतानाही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर हातात महिलांनी दंडुका घेऊन या दारूबंदीसाठी पुढाकार घेतला. दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्यानंतर पोलिसांनी, प्रशासनाने यांना धीर देण्याऐवजी या ठिकाणी कोणतीही कारवाई न करता प्रशासन हतबल झाले आहे. यामागे वेगळे कारण आहे का, की या दारू विकणाऱ्यांकडून काही रसद येथील पोलीस स्टेशनला पोहोचल्या जाते का, असाही प्रश्न या महिलांकडून विचारला जात आहे. या मरण यातना भोगत असताना पती मरण पावल्यानंतर, घरातला मुलगा मरण पावल्यानंतर आता नातू आणि स्वतःचा मुलगाही मरण पावत आहे, तो दारूच्या आहारी जात आहे. याचे दुःख, याच्या वेदना आपण या हर्षी या ठिकाणी आलेलो आहोत, हे जाणून घेऊया आणि या ठिकाणचे जिल्हा पोलीस अधीक्षक या बाबीची दखल घेतील, जिल्हाधिकारी कारवाई करतील, अशा अपेक्षा या महिलांच्या आहे. आपण त्या महिलांच्या अपेक्षा काय आहेत आपण त्यांनाच विचारूया. आपण पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हर्षी या गावामध्ये आलेलो आहोत. काय आहे समस्या तुमची? आमची समस्या काही नाही. आम्ही दारूला नाही का खूप कदरली. सरपंचाची, पोलिसाची खूप वाट पाहिली आम्ही दारूसाठी. दररोज दारू पिऊन धिंगाणा करायचा, घरी दारू प्यायची, 200 रुपये कमवायचे आणि संध्याकाळी 100 दारूला द्यायचे. आम्ही नवऱ्याच्यासाठी नाही, पण आम्ही मुलासाठी. मुलं उद्या लागतील दारू प्यायला, समजा भविष्य व्हायचं. बायानंच राहून काय करायचं, दारू जर पिली तर समद्यानं. बायाला सुखानं भाकर भेटते की नाही काय, हे आम्हाला संध्याकाळी विचार करायला लागते. म्हणून बायानं आम्ही ठरवलं की आम्ही आमच्या गावात दारू बंद करणार. आणि आमच्याच गावात नाही, पुढे चालून कोण्याही गावात दारू बंद करावे. हे सरकारने आमचं ऐकून घ्यावे. आमची मागणी ही सरकारला एवढीच आहे, आमची दुसरी काही मागणी नाही. आम्हाला लाडकी बहीण तर केलं, पण सुखानं भाकर भेटते की नाही हे विचारलं नाही आम्हाला. मुख्यमंत्री साहेब ऐकून घ्या. तुमच्या लाडक्या बहिणीवर अन्याय होत आहे. तुमच्या भाऊजी या ठिकाणी दारूच्या आहारी जात आहे आणि तुमचंच प्रशासन हे या दारूवाल्यांना सहकार्य करत आहे. तर मग आपल्या बहिणीसाठी आपले मुख्यमंत्री धावून येणार का, हीच आर्त हाक या महिलांकडून मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यावी आणि याच्यावर उपाययोजना करावी, हीच यांची मागणी आहे. आज काय परिस्थिती निर्माण झाली? आज काय परिस्थिती निर्माण झाली ही मी सांगू शकतो. कारण या दारूवाल्यांकडं आम्ही माहिती विचारण्यास गेले. काल आम्ही माहिती दिली की तुम्ही दारू विकू नका, तरी पण त्यांनी दारू घरामध्ये ठेवली. त्यानंतर आम्ही गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला दरवाजा खोलू दिला नाही, तर आम्ही लॉक खोललं. लॉक दगडांनी खोलून सुद्धा आमच्यावर अन्याय करायच्या मागे लागले ते. तरी पण सुद्धा ही दारू बंदी झालीच पाहिजे. हे अन्याय व्हायला पुन्हा आमचे पती पूर्ण हातपाय मोडलेले घरी आहेत. 4-5 मुलं बाळ कुठं जगवायची एका बाईंनी. हे दारू बंदी करण्यास मला हे गरजेचं आहे. महिला मुलांचे वर होणारे अन्याय आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाणून घ्यावे आणि याच्यावर उपाययोजना करावी, अशीच मागणी या ठिकाणी दिसत आहे. तर सर नमस्कार. आमच्या गावात आहे ना 20 ते 30 पेशंट टीबी म्हणजे आता किडनी वॉलचे आहेत आणि 40 ते 50 लोक यांनाच मेलेले आहेत दारूनच. आम्हाला इथला त्रास या दारूचा आहे, तरी आमच्याकडे कोणी लक्ष नाही द्यायले सर. एकीकडे आम्हाला लाडकी बहीण करून ठेवलेला आहे आणि एकीकडे दारूचा त्रास. म्हणजे आम्हाला लाडकी देऊन बहिणीचा काहीच फायदाही नाही आम्हाला त्याचा, असं आमचं म्हणणं आहे. आणि सगळ्या आमच्या गावातल्या महिलाचं हेच म्हणणं आहे की आमच्या गावापासूनच सुरुवात झालीच पाहिजे दारूबंदीसाठी. महिलांविषयीचा जो विषय आहे, तुम्ही फक्त महिलांना बहीण करून ठेवलेला आहे, परंतु बहिणीवरच अन्याय होत आहे. या बाबीकडे दखल घ्यावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी आहे, परंतु त्याचं उपाययोजना होत नाही, त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही. म्हणूनच या दारुड्यांची, दारू विकणाऱ्यांची हिंमत वाढते आणि पोलिसांना विकत घेण्यापर्यंत यांची ऐपत वाढते कशी काय? तर याही बाबीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी यावर कारवाई करावी, अशीच मागणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण ही प्रत्येक घरची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय परिस्थिती आहे? ते दारूचा पेशंट आहे. अच्छा, या ठिकाणी आपल्याकडे म्हणजे दारूमुळे
या दारूच्या व्यसनामुळे अनेक रुग्ण, चांगले युवक या ठिकाणी मरण पावलेले आहे आजारामुळे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे स्वतः उभे राहिलेले आहे. दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन यांची तब्येत खराब झालेली आहे. हे आता मरणाच्या दारावर उभे आहेत. तुम्हाला दारू कुठे भेटते? हॉटेलावर, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी हॉटेलवर हर्षी या गावामध्ये दारू मिळते. हो. कुठं कुठे मिळते? देवीलाल जयस्वाल ते खाली अच्छा. मारुती पैसे काय काय राहते त्याच्यामध्ये? अल्कोच अल्कोहोल. हं. मग अल्कोहोल शरीरासाठी घातक आहे हे तुम्हाला माहित आहे का? कळाला कळायलं. तब्येत खराब झाल्यावर कळायलं. हा. त्याच्यामध्ये असं ऐकलं आम्ही की एंट्रिंगचे काहीतरी ते गावरानी म्हणजे हातभट्टी हातभट्टीमध्ये काय काय टाकल्या जातात? त्याच्यानी काही वस्तू टाकत. अच्छा. हा. म्हणजे गावठी दारूमध्ये मोठ्या प्रमाणात विषाचा वापर होतो, तरी सुद्धा लोक त्या व्यसनाच्या अधीन झालेले आहे. यावर उपाययोजना होणे गरजेचं आहे. या ठिकाणी मावशी आहेत, त्यांना आपण विचारूया काय परिस्थिती आहे, दारूमुळे काय नुकसान झालं. आम्ही आज दारूबंदी करायसाठी गेलो. 2-3 घरातली दारू काढली आम्ही. पुन्हा गावात गेलो पत्रकारच्या इथं. ते म्हणे माझ्या घरात जायचं नाही, माझ्या घरात दारू नाही आहे. आम्ही म्हणलं तू घरात पाहू दे, तर नाही म्हणे. तर मग सरपंच होता, सरपंचाची कालर धरली. शिवाजी मस्के नाव आहे त्यांचं. कोणाचं? शिवाजी मस्के. कोण आहे? सर पत्रकार आहे. दारू करतात का? हा, विकते दारू ते. हो. तर मग आम्ही गेलो, आमच्यासोबत सरपंच होते. सरपंचाची कालर धरली म्हणून घरात गेलो तर म्हणे इथं काय माझं का म्हणे, चला निघा म्हणे घराच्या बाहेर. मी म्हणलं काय बोलायला, माणसासारखं बोलणं म्हणलं, तू दारूचा धंदा बंद कर. तर म्हणे नाही म्हणे, तुमच्याच्यानं काय होते म्हणे आदिवासीच्यानं. मी म्हणे हटकर एकटा तुम्हाला पुरून उरतो म्हणे. तर मी म्हणलं तू भिडलं ना म्हणलं एवढ्या बाया तर एक वाटणीला येत नाही म्हणलं. तर मग त्यानं जातीवर शिवा दिल्या आम्हाला. ऐकून घ्या ही परिस्थिती काय आहे. प्रशासन जेव्हा सुन्नपणे बसून असतं, त्यामुळे महिला जागृत होऊन आपल्या या यातना दूर करण्यासाठी एखादं पाऊल उचलतात आणि त्यांना अश्लील शिव्यांचा भाडीमार त्यांच्यावर केला जातो, त्यांना शिव्या दिल्या जातात. म्हणजे एवढी हिंमत येथील दारुड्यांची वाढलेली आहे. यामध्ये नक्कीच पोलिसांचं संरक्षण आहे असं या ठिकाणी दिसते. या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण आहे, आपण त्यांनाही विचारून घेऊन या की आपली परिस्थिती या दारूमुळे काय झालेली आहे. आम्ही 200 रुपये मजुरी करतो सर. 3 मुलं आहेत आम्हाला. अच्छा. त्या दारूमुळं आम्हाला धड लेकराच्या शिक्षणाला पुरा येईन, तेच मालक आहेत आमचे. हो. त्यांचे शिक्षण होईना आम्हाला पोट भरणं कठीण झालं. मजुरी केली की संध्याकाळी मग पैसे मागतात मग नवरे, आणि पैसे नाही दिले घरात त्रास करतात. शिजवलेलं अन्न सुद्धा फेकून देतात. मग काय करायचं आम्ही. एकीकडे विधानसभेची परिस्थिती निवडणुकीची असताना या ठिकाणी अब की बार आदिवासी आमदार अशा पद्धतीनं एक नारा दिला जातोय आणि या ठिकाणी पाहतोय की आदिवासी महिलांवरच या ठिकाणी अन्याय होताना दिसत आहे. तर याही बाबीकडे जे आमदारकीसाठी किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून समोर येतात, त्यांनी सुद्धा या बाबीकडे समोर येऊन प्रशासनाला जागृत करणे गरजेचे आहे. बोला. लाडकी बहीण म्हणतेच सर, हा. पण त्या लाडक्या बहिणीचे पैसे नवरे घेऊन दारू पितेत. अनेक लेकरं दारू प्यायलेत, अनेक माणसं दारू प्यायले, ते मरायले. तर आम्ही काय करायचं मग. लाडकी बहीण नुसतं करून ठेवते. हो, पैसे देऊन लाडकी बहीण करून काय फायदा आहे त्याचा. दारू बंद केली तर लाडकी बहीण, नाही तर दारू नाही बंद केली तर काय लाडकी बहीण राहणार आहे. लाडक्या बहिणीच जातीला तर दारू पिऊनच काय फायदा आहे. म्हणजे लाडक्या बहिणीचा त्रास कमी करण्यासाठी पैसे देऊन भागणार नाही, तर नवऱ्याचं संरक्षण सुद्धा करावं लागणार आहे. आणि यासाठी ही घातक ठरणारी दारू बंद व्हावी, एवढीच या ठिकाणी मागणी आपण पाहायला मिळत आहे. या ठिकाणी वयस्कर आजीबाई आहे, आपण त्यांच्या समस्या, त्यांचाही सहभाग या आंदोलनामध्ये, या दारूबंदी बंद व्हावी, या दारूची बंदी व्हावी, गाव सुरक्षित राहावं अशी मागणी महिलांनी समोर करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की 100 गाठणाऱ्या आजीबाई या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहे. आपण त्यांनाही जाणून घेऊया या दारूबंदीबद्दल आपलं काय म्हणणं आहे.
आता मी काय सांगणार दारूबंदी बंद झाली पाहिजे का? दारू बंद झाली पाहिजे आम्हाला दारू बंद नातू दारू प्यायला काय करू मी आता सांगा बरं तुम्ही हा हे लाडक्या बहिणी करून ठेवा लाडक्या बहिणी काहीच नको त्याच्यात काहीच नाही घ्यायचं त्या उपकाराचे फिला फासले ना हा, हा हा. आपला बंदीच नाही काय दारू सांगू गावात विकल्या जाते. मग गाव जिंकले जाते गाव हा, हा आपण दा- कसं म्हणू आपण दारू पिऊन धिंगाणा करतात का? हा मग दाखवून दिघाणा करतात लाडक्या बहिणी पैसे आणतात हा. मग आता करायचं आपण काय मग आपलं मला अधिकारच नाही मला आणि दारू पिणारे मारहाण करतात का घरी? हा मला आणि काय करत नाही तो तुम्ही हे काय बोलाल हा, बोला माझी बायका असं करा मारते हा. बायका असं मारलं की बायका दारू बंद झाली पाहिजे का? हो दारू बंद झाली पाहिजे अशी मागणी येथील लहान बालकांसह युवक युवतींसह येथील 100 गाठणाऱ्या महिलांची सुद्धा झालेली आहे. या ठिकाणी सरपंच उपलब्ध झालेले आहे. आपण त्यांना येथे बोलूया. कारण एक या गावाचे हर्षी गावचे सरपंच गजानन टारपे यांना या दारूबंदीविषयी आणि दारूच्या समस्येविषयी आपण विचारूया. काय परिस्थिती आहे दारूची? दारूची परिस्थिती साहेब याआधी आम्ही 5-7 वर्षापूर्वीही आम्ही हाच प्रयत्न केला होता दारूबंदी दारूबंदीचा. आम्ही महिला कोर्टापर्यंत गेलो, पोलीस स्टेशनला तक्रार केल्या, पण हळूहळू काय होते की ह्याच गोष्टी पुन्हा सुरू होतात आणि कितीही महिला जाओ पोलीस स्टेशनला निवेदनं देऊ याचा काहीही फरक पडत नाही. दारू ही मूळ शासनाने वरूनच बंद केल्याशिवाय प्रत्येक गावामध्ये हा प्रभाव पडणार नाही, हे तरी माझं ठाम मत आहे. दारूबंदी सर्वीकडेच आहे, त्याचा नियमच आहे. परंतु हे आपल्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू कशी काय विकल्या जाते? आता आपल्या गावामध्ये आम्ही बंद करण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. पोलिसांचं सहकार्य नाही का? पोलिसांचं सहकार्य भेटते, पण ते ऐनवेळी येत नाहीत. त्यांचं कुठंतरी काही होत असेल, त्यामुळे ह्या गोष्टी चालतात. आम्ही पोलिसांनासुद्धा वारंवार कळवतो, त्यांचं लक्ष राहते. पण आता कुठंतरी हप्त्याच्या मागं आता सांगितलेलं आहे बुवा त्यांनी आता आम्ही दारू एखाद्या जणाची पकडून दिली, त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही पोलिसांना हप्ते देतो, हे करतो. त्याच्यामुळे त्यांना कुठंतरी ढील भेटत असेल असं मला वाटते. आपण एक गावचे प्रथम नागरिक आहात, लोकप्रतिनिधी आहात, सरपंच आहात. आपण या महिलांसोबत दारूबंदीसाठी गेले, त्या ठिकाणी दारुड्याकडून आपल्याही अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. एवढी हिंमत वाढते कशी काय दारुड्यांची, ही दारू गोष्ट विकणाऱ्यांची? ही गोष्ट खरी आहे, कारण आज सकाळपासूनच आम्ही हा दारूबंदीचा पावित्र्य हाती घेतला आणि मला वाटते कमीत कमी 200-250 महिला आमच्यासोबत, पुरुष सर्वजण आम्ही होतो. प्रत्येक दारुड्याच्या घरी गेलो, पण एक माजलेल्या मधील एक पत्रकार आणि दारू विक्रेता, त्या विक्रेत्याने आम्ही त्याच्या घरी गेलो असता मलाही कॉलर धरून ढकललं की बुवा कशाला माझ्या घरी आले तुम्ही, महिलांना आरवाचक शिवीगाळ केली, उपटायला आल्या का, मी एकटा पुरून उरतो. ही जी ताकद त्यांना कुठून येते? आम्ही पोलिसांना वारंवार सांगूनही ही जर ताकद येत असेल आणि गावाच्या जबाबदार नागरिकावर जर तो व्यक्ती हात घालू शकत असेल, तर भविष्यामध्ये माझ्या गावामधील जनतासुद्धा सुरक्षित नाही. कारण सरपंचाला हात घालू शकतो, तर माझ्या गावातील लेकी माया बहिणींना, माझे जे काही सहकारी आहे गावातील ज्येष्ठ मंडळ आहे त्यांच्यावरसुद्धा हात घालू शकतो. त्यामुळे मला तरी वाटते की पोलिसांनी याकडे कटाक्षानं लक्ष द्यायला पाहिजे आणि कठोर कारवाई करायला पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. या घटनेबद्दल आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिली का आणि पोलिसांकडून काय कारवाई झाली? आम्ही सकाळपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन मानून बसलो होतो आणि आमदार साहेबांनी सुद्धा भेट दिली. आमदार साहेबांनी सुद्धा कलेक्टर साहेबांना सुद्धा फोनद्वारे सांगितलेलं आहे, कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आणि यानंतर ठाणेदार साहेबसुद्धा आले, त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं आणि त्यांनी त्या दारुड्याला पकडूनसुद्धा नेलं. आणि आम्ही आता पुन्हा एकदा अर्ध्या घंट्यानं आता पुन्हा आम्ही तक्रार नोंदवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे. आणि जोपर्यंत या दारूचा प्रश्न निपटणार नाही तोपर्यंत गावकऱ्यांसोबत मी सरपंच म्हणून, माझी ग्रामपंचायत, माझे सदस्य हे सर्व खंबीरपणे उपस्थित आहेत. आजही दिवसभर उपस्थित होते आणि यासमोरही आम्ही उपस्थित राहू. आणि जोपर्यंत दारू बंद होत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा शांत बसणार नाही. चाहो जीवाचं काही हो, किती असे मारणारे येऊ, किती येतील, किती जातील, काही विषय नाही. याआधीसुद्धा आमच्या संग तसा प्रकार घडला होता, आजही तो प्रकार घडला. यानंतर आम्ही तक्रार देऊनही जर पोलिसांनी कठोर कारवाई नाही केली तर मग कायदा आम्हाला हातात घ्यावा लागणार आणि आम्हाला त्यांना झोडून काढल्याशिवाय मार्ग राहणार नाही. एवढं बोलतो मी या ठिकाणी.
या ठिकाणी आपण पाहतोय की नागरिक भावना तीव्र झालेल्या आहेत. एका लोकप्रतिनिधी सरपंचावर हल्ला होतो जेव्हा ते चांगलं काम केल्या जाते सरपंचांकडून किंवा गावकऱ्यांकडून, तर अशा ठिकाणी हिंमत वाढून दारू विकणाऱ्यांची ते हल्ला करतात, त्यांची हिंमत वाढते. तर यामागे नक्कीच पोलिसांचं त्या दारू विक्रेत्याला समर्थन आहे, पाठबळ आहे. त्यामुळेच ही सर्व हिंमत होत आहे. आणि एवढी मोठी घटना घडली असतानाही एखाद्या आदिवासी महिलांचा ग्रुप, एक आदिवासी सरपंच जेव्हा एका दारूबंदीसाठी जातो आणि दारू विक्रेत्याकडून त्यांच्यावर हल्ला होतो, जातीवाचक शिवीगाळ होते, तरीही पोलीस स्टेशनकडून कारवाई होत नाही. रिपोर्ट घेण्यासाठी 4 वाजताचा वेळ दिला जातो. 4 वाजता पोलीस स्टेशनला या म्हटलं जातं. म्हणजे अशा बाबतीत कारवाई करायला पाहिजे, गुन्हे दाखल करायला पाहिजे, अशी तसदी येथील ठाणेदार घेताना दिसत नाही. आपण या ठिकाणी जे नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी आलेले आहेत त्यांनी बाबीची दखल घ्यावी. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ही दखल घेऊन या दारू विक्रेत्यांची समस्या मिटवावी. या अनेकांचे जीव जात आहे आणि दारूबंदीसाठी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहे, बंद गरजेचं आहे. आणि ही सुरुवात हर्षीपासून जेणेकरून या यवतमाळ जिल्ह्यामधील सर्व दारूचे दुकाने, दारू विक्रेत्यांची दुकाने बंद होऊन जे अवैध विकतात त्यांची दारूची दुकाने बंद होऊन त्यांच्यावर NPDA सारखे किंवा मोक्का सारखे कठोरात कठोर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, जेणे कोणीही प्रकारची हिंमत करणार नाही. आपण सत्ताशाही न्यूज चॅनल करून कॅमेरामॅन विठ्ठल मिरासेसह मारुती भस्मे, हर्षी पुसद.